क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, संघमित्रा काळूराम चौधरी 21 वर्षाची मुलगी हिने नगरसेवक पद हे मिळवलेलं आहे स्वतःच्या हिमतीवर, तेही नाकावर टिचून. बारामतीमध्ये माहिती तुम्हाला कोणाची सत्ता असते आणि कोणाची हवा आहे आणि कोणाचा गड किल्ला आहे. तिथे तिला नगरसेवक पद मिळाले आहे. बहुजन समाज पार्टीतर्फे ती लढली होती, जी मायावती बहीण मायावती यांची पार्टी आहे. तर खूप खूप अभिनंदन आणि किती एन्जॉय करताय पाहू शकता मित्रांनो आपला समाज. यावेळी आपल्या समाजाचे खूप सीट निवडून आलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून पण आणि बहुजन समाज पार्टीकडून हे एकच सीट आहे. पण किती जोरदार पद्धतीने 21 वर्षाची सगळ्यात लहान तरुणी 21 वर्षाची नगरसेवक झालेली आहे. पाहू शकता तिच्या वडिलांनी ट्राय केलं होतं दोनदा, पण ते यश नाही मिळालं. ते स्वप्न, तिच्या वडिलांचं स्वप्न मुलींनी पूर्ण केलं. खूप खूप अभिनंदन संघमित्रा काळूराम चौधरी यांना आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढेही इमानदारीने काम होईल हे नक्कीच आहे. भ्रष्टाचार होणार नाही, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होणार हे तर अपेक्षा आहेतच आपल्याला, कारण आपण सुशिक्षित लोकांना निवडून देत आहे. तर त्याची प्रगती आपल्याला बघायला मिळेलच येत्या 5 वर्षामध्ये. तर संघमित्रा या ताईला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी अजून शुभेच्छा. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय बहुजन. चला बाय. सगळ्या युवकांना राजकारणात लक्ष द्यायचे, कारण बाबासाहेब बोलले होते या देशाचा युवा आणि सुशिक्षित जर या राजकारणाकडे दुर्लक्ष करेल तर जो इथला अशिक्षित वर्ग आहे तो त्यांच्यावरती राज्य करून देशाची गती थांबवेल. त्यामुळे मला वाटतं की युवकांनी स्पेशली राजकारणात लक्ष दिलं पाहिजे, कारण की ते त्यांचं फ्युचर डिसाईड करतं. प्रभाग क्रमांक 14 मध्ये असंच झालं. 21 वर्षाची मुलगी जर त्यांच्यासाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरून त्यांच्यासाठी लढायचं बघते, तर ते कुठे ना कुठे लोकांना देखील प्रेरणा देत आहे की जर ही मुलगी करू शकते तर आपण तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तिला पुढाकार दिला पाहिजे, पुढाकार देऊन तिला मत दिलं पाहिजे आणि तिला काउन्सिलमध्ये पाठवलं पाहिजे. Thank you.